Hello students, welcome to online study of physics by बोयटे सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण डेरिव्हेटिव्ह बघितला आहे आणि आता आपण इंटिग्रेशन बघणार आहोत. इंटिग्रेशन इज कंप्लीट रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या बरोबर अपोजिट प्रोसेस असते. त्याच्यात लागणारे काही महत्त्वाचे फॉर्म्युले जे आहेत ते आपण बघणार आहोत. हे वाचताना कसं वाचतात बघा. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन. एन हा एक्सचा घातांक आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स त्याचं उत्तर काय येतं लॉग एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज इक्वल टू मायनस कॉस एक्स. अगदी बरोबर डिफरन्शियलचे उलटे फॉर्म्युले आहेत बघा. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स. आणि लास्ट जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. आता हा जो आपण फॉर्म्युला बघणार आहोत म्हणजे सोडवण्यासाठी इंटिग्रेशन विथ लिमिट्स, हे इंटिग्रेशनची लिमिट्स याला लोअर लिमिट म्हणतात आणि याला अप्पर लिमिट म्हणतात. इंटिग्रेशन विथ लिमिट्स ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. एफ ऑफ एक्सचं याचं उत्तर एफ ऑफ एक्स विथ लिमिट्स ए टू बी. मग हे काय करतात एफ ऑफ बी ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतात. पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू घ्यायची बी, नंतर घ्यायची ए आणि ह्या दोन्ही व्हॅल्यूंची काय करायची वजाबाकी. याच्यावर आपण एक्झाम्पल सोडताना तुमच्या हे लक्षात येईल. आता एक्झाम्पल सोडताना हे सगळे फॉर्म्युले आपल्याला लक्षात असले पाहिजेत. आपण पहिल्यांदा ह्या फॉर्म्युल्यावर एक्झाम्पल सोडवूया. नाउ स्टुडंट्स, वी विल सॉल्व दिस फर्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डी एक्स. व्हॉट इज इट्स आन्सर? एक्स क्यूब एक्स रेस टू एन प्लस वन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन हियर? 3. 3 प्लस 1 divided by 3 plus 1. And therefore answer of this is x raised to 4 divided by 4. सर्वांना कळलं का? इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डी एक्सचं उत्तर काय आलं एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 4. आणखीन एक असंच एक्झाम्पल घेऊया सेम आपण तुमच्यासाठी हाच फॉर्म्युला वापरून बघा. दुसरं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 8. सेम फॉर्म्युला हे घ्यायचं आहे. आता आपण याचं यांची किंमत किती 8 म्हणजे एक्स रेस टू किती येणार 8 प्लस 1 डिवायडेड बाय 8 प्लस 1 इज इक्वल टू एक्स रेस टू 9 डिवायडेड बाय 9. आता यात थोडासा बदल करून आपण जरासं एक वेगळं एक्झाम्पल बघणार आहोत बघा. इंटिग्रेशन ऑफ तिसरं एक्झाम्पल बघा. इंटिग्रेशन ऑफ 5x रेस टू 4. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. आता याचं जरा हा 5 कॉन्स्टंट आहे तो काय करायचा इंटिग्रेशनच्या साईनच्या बाहेर घ्यायचा म्हणजे उत्तर 5 इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 4. आता एक्स रेस टू 4चं तुम्हाला येतंच 5 ॲज इट इज बरोबर. एक्स रेस टू 4चं काय येणार एक्स रेस टू 4 प्लस 1 डिवायडेड बाय 4 प्लस 1 म्हणजे किती येणार 5 इंटू एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय 5. 5 5 कॅन्सल किती उत्तर येईल एक्स रेस टू 5. लक्षात आलं का? इंटिग्रेशनचा वापर करून आपण ह्या अशा प्रकारचे एक्झाम्पल्स सोडवू शकतो. आणखी एक तुम्हाला ह्यात मी एक्स्ट्रा एक्झाम्पल देतो. चौथं एक्झाम्पल आपण पुन्हा एकदा रिपीट बघूया म्हणजे आपला गोंधळ होणार नाही तुमचा. इव्हॅल्यूट सॉल्व इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता बघा एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 सेम इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर. आता इथं प्रत्येक ठिकाणी डी एक्स लिहायचं राहिला आहे आपला विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी इथं डी एक्स आहेत. एक्स स्क्वेअर डी एक्स. आता याच्या कॉन्स्टंट काय आहे 1/2 कंसात इंटिग्रेशन साईनच्या आत काय राहील एक्स स्क्वेअर डी एक्स. लक्षात आलं? आता एक्स स्क्वेअर डी एक्सचं उत्तर तुम्हाला माहिती आहे काय एक्स रेस टू 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे किती उत्तर येणार सांगा मला. एक्स रेस टू 2 प्लस 1 3. 3 इंटू 2 6 म्हणजे किती उत्तर आलं ह्याचं एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय 6. नाऊ याचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ 3 cos x dx. आता 3 हे कॉन्स्टंट आहे
बाहेर घ्या साइन ऑफ इंटिग्रेशनच्या 3 इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. आता जो आपण फॉर्म्युला बघितला आहे कॉस एक्स डी एक्सचा, कॉस एक्स डी एक्सचा फॉर्म्युला काय असतो? साइन एक्स. बघा तुम्हाला फॉर्म्युला परत आपण दाखवूया मग तुमच्या लक्षात येईल. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स उत्तर काय असतं? साइन एक्स. म्हणजे याचं उत्तर काय येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स 3 ॲज इट इज कॉस एक्स काय होणार? साइन एक्स. म्हणजे उत्तर किती आलं? 3 साइन एक्स. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक ज्या आपण फॉर्म्युले घेतलेले आहेत त्या फॉर्म्युलाचा वापर करून हे आपल्याला उत्तरं सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो फॉर्म्युला बघितलेला आहे त्याच्यावर आता पहिल्यांदा एक एक्झाम्पल बघूया आणि ते कसं सोडवायचं हे एक एक्झाम्पल आपण आता बघूया काय आहे ते. एक्झाम्पल काय बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन विथ लिमिट्स 1 to t. तिथे लिमिट्स ए आणि बी होते बघा. लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 2 आणि एक्स स्क्वेअर डी एक्स. आता ह्या इंटिग्रेशन सोडवण्यासाठी आपण बघा काय करणार आहोत. ह्या इथं सोडवलं आहे म्हणून आपण इथं रेषा मारलेली आहे. ही लिमिट्स लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 2. आता एक्स स्क्वेअर डी एक्सचं इंटिग्रेशनचं उत्तर किती असतं? n+1 डिवायडेड बाय n+1 म्हणजे किती येईल? एक्स क्यूब डिवायडेड बाय 3. आता हे कसं सोडवायचं? पहिल्यांदा एक्सची किंमत किती घालणार आपण? 2. 2चा घन डिवायडेड बाय 3 वजा काय करणार? ही किंमत घालणार किती? 1चा घन डिवायडेड बाय 3. 2चा घन किती आला? 2 2 4 4 2 8. 8 डिवायडेड बाय 3 मायनस 1 डिवायडेड बाय 3 म्हणजे उत्तर किती आलं आपलं? हे 7 डिवायडेड बाय 3. लक्षात आलं का तुमच्या? अशा प्रकारचं एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा इंटिग्रेशनचा आपण करून उत्तर काढलं, नंतर लिमिट एक्सची व्हॅल्यू अप्पर लिमिट घ्यायची ठेवले, परत नंतर लोअर लिमिट घेतली, दोन्हींची वजाबाकी करून सबस्टिट्यूट करून आपण काय काढलेलं आहे? उत्तर काढलं आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? अशा प्रकारे इंटिग्रेशनची गणितं तुम्हाला सहजासहजी सोडवता येतात. बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. आता वर जसं आपण हे एक्झाम्पल सोडवलं होतं अगोदरचं त्याचप्रमाणे हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. बघा एक्स स्क्वेअर डी एक्सचं इंटिग्रेशन किती येतं? 2 + 1 म्हणजे किती येणार? 3 डिवायडेड बाय 3. लोअर लिमिट 2, अप्पर लिमिट 5. लक्षात येतं आहे? आता बघा पहिल्यांदा आता काय करायचं आपण? अप्पर लिमिट घालायचं. एक्सची किंमत किती घातली? 5. 5⁻³ डिवायडेड बाय 3 मायनस काय करायचं? एक्सची किंमत किती घालायची? 2. 2⁻³ डिवायडेड बाय 3. हे 3 भागिले आहे तसंच राहील. आता सरळ सोडवायचं आहे. हे काय तुम्हाला येत आहेत? 5चा वर्ग 5 क्यूब आहे. 5चा वर्ग 25, 25 5 1,600 आणि 2चा घन किती आहे? 8. 125 वजा 8 हे कॉमन 3 आहे म्हणजे किती आलं? 117/3. आलं का लक्षात तुमच्या हे एक्झाम्पल? एक्स स्क्वेअर कुठला नियम वापरला? x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. n किती आहे? 2. 2 + 1 3/3. हे अप्पर लिमिट घातलं एकदा, एक्सची किंमत 5 घातली, संपलं. नंतर एकदा एक्सची किंमत किती घालायची? 2 वजाबाकी करायची आहे. याचा घन 125, याचा घन 8 आणि अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सोडवलेला आहे. नाउ वी विल सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन ऑफ x + sin x dx इव्हॅल्युएट करायचं आपल्याला. आता हे इंटिग्रेशन आपण आतमध्ये मल्टी करूया म्हणजे काय होईल? इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ sin x dx. लक्षात आलं? आता ह्याचा आधी सोडवूया. x dx किती येईल? इथं घातांक नाही म्हणजे किती आहे समजायचा? 1 म्हणजे किती येईल? x⁻1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1. आता इंटिग्रेशन ऑफ साइन एक्सचं उत्तर किती येतं? मायनस कॉस एक्स म्हणून हे काय येईल? मायनस कॉस एक्स. हे सोडवा. हे किती येईल? x⁻² डिवायडेड बाय 2 मायनस कॉस एक्स. सर्वांच्या लक्षात आलं का? म्हणजे इंटिग्रेशनची गणितं दोन्ही डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन अशा प्रकारे
तुम्ही स्वतःहून प्रयत्न करत राहायचं आहे. आणि एक आपण एक्झाम्पल सोडवूया. पुन्हा एक आपण सिम्पल एक्झाम्पल बघूया. इंटिग्रेशन विथ लिमिट्स 1 to 5 ऑफ एक्स डी एक्स. आता याचं सरळ उत्तर लिहून घ्यायचं आहे. एक्स डी एक्स आपण इथं काढल्यात, किती होईल? एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. लिमिट्स, लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 5. आता तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा अप्पर लिमिटची व्हॅल्यू घालायची. किती? 5चा वर्ग भागिले 2 आहे तसंच, वजा किती? 1चा वर्ग भागिले आहे 2 असं तसंच. 2 छेद समान घेऊया आपण. 2 छेद समान घेऊया. 5चा वर्ग 125. 1चा वर्ग 1 वजा 1 म्हणजे हे किती येईल? 124 भागिले 2. आता 124 भागिले 2 याचं उत्तर किती येईल मला सांगा? 124 भागिले 2 बेसक 12 आणि बेदुनी 4. समजला का सर्वांना? 62 उत्तर येईल. एक्स रेस टू 2 डिवायडेड बाय 2 1 to 5. 5ची किंमत घातल्यानं उत्तर किती आलं आहे? 62. आलं का लक्षात सर्वांच्या? म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण ह्या व्हॅल्यू घालायच्या, किमती घालायच्या आणि जो पहिला फॉर्म्युला आपण दिलेला आहे त्या फॉर्म्युलाचा वापर करून हे एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो जरा इकडे लक्ष द्या. 125 नाही 25. 5चा वर्ग 25 वजा 1 म्हणजे हे किती येईल? 24. 24 भागिले 2 म्हणजे किती येईल? 12. जरा इथं मला क्यूब वाटला, नजर चुकीने झालं ते. 5चा वर्ग 25. 1चा वर्ग 1. 25 वजा 1 24. 24 भागिले 2 12. अशा प्रकारे हे आपलं एक्झाम्पल सुटलेलं आहे. आणि आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवूया. See this example carefully. Integration with limits 0 to pi by 2 sin x dx of sin x dx. आता sin x आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे काय? मायनस कॉस एक्स. आता ह्या किमती आपण सबस्टिट्यूट करायच्यात. किती? पहिल्यांदा 0 आणि अप्पर लिमिट पाय बाय 2. आता बघा हे मायनस असंच ठेवा, कंसामध्ये आपण करूया. कॉस एक्सची पहिल्यांदा किंमत किती घालूया? कॉस 90. एक्सची किंमत पाय बाय 2 म्हणजे कॉस पाय बाय 2 मायनस किती? कॉसची किंमत किती घालायची? 0. लक्षात आलं? आता बघा कॉस ना हे मायनस आहे तसंच. कॉस पाय बाय 2 0. कॉस 0 -1. आता हे मायनस मायनस काय झालं? +1. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? इंटिग्रेशन विथ लिमिट्स 0 to pi by 2 ऑफ साइन एक्स डी एक्स. साइन एक्सचं उत्तर काय असतं? मायनस कॉस एक्स. दिस इज लोअर लिमिट, दिस इज अप्पर लिमिट. मायनस आपण बाहेर ठेवूया. पहिल्यांदा कॉस एक्सची किंमत किती घातली? पाय बाय 2 वजा नंतर एक्सची किंमत किती घालायची? 0. कॉस पाय बाय 2 कॉस 90ची किंमत किती असते? 0. आणि कॉस 0ची किती असते? 1. 0 -1 -1. -1 -1 उत्तर किती आलं? +1. लक्षात आलं का तुमच्या सर्वांच्या? म्हणजे इतक्या सहजरित्या तुम्ही एक्झाम्पल सोडवायचे असतात. अजून आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवायला घेऊया. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता याचा आपण विस्तारित रूपात लिहूया. x⁴ dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx. याचं काय झालं? इंटिग्रेशन ऑफ x4 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx. आता सरळ आपण सोडवायचं आहे. हा जो रूल आहे तो वापरायचा आहे. लेट अस सी हियर. x⁴चा नियम वापरायचा आहे. x⁴n+1 डिवाइड बाय n+1 म्हणजे काय येईल? x⁴ + 1 5 डिवायडेड बाय 5 प्लस कॉस एक्सचं अंतर काय असतं? डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय असतं? साइन एक्स. व्हॉट इज इट्स आन्सर? x⁵ डिवाइड बाय 5 प्लस साइन एक्स. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इंटिग्रेशनची गणितं सोडवायचे आहेत. आपण बघा विद्यार्थी मित्रांनो स्केलर वेक्टर बघितलेला आहे, डेरिव्हेटिव्ह बघितले, लास्ट पार्ट जो आहे तो आपण इंटिग्रेशन बघितला आहे. अजून एक आपण एक्झाम्पल बघूया आणि मग थांबूया. तुमच्या लक्षात आलं असेल बघा ही गणितं कशी सोडवायचे ते. विद्यार्थी मित्रांनो आता आपण सर्व प्रकारचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. हे शेवटचं एक्झाम्पल आपण बघूया. तुम्ही ट्राय करा. याचा इव्हॅल्युएट करूया. इंटिग्रेशन आत कंसामध्ये गुणूया. काय येईल? इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx
प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 8 डिवायडेड बाय डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स काय येतं साइन एक्स प्लस एक्स रेस टू 8चं काय येईल एक्स रेस टू 9 डिवायडेड बाय 9. म्हणजे अशा प्रकारे आपण इंटिग्रेशनची सर्व एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमधली सर्व एक्झाम्पल तुम्ही सोडवा. स्केलर वेक्टर पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. 2 दिवस तुम्ही अभ्यास करा. याच्यावर आपण टेस्ट घेणार आहोत. एक्झरसाइज तुम्ही पूर्ण सोडवायचा आहे आणि जेव्हा आपलं लॉकडाऊन उठेल किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल अर्थात लॉकडाऊन उठल्यानंतरच तुम्ही हा एक्झरसाइज माझ्याकडं किंवा तुम्ही एक्झरसाइज पूर्ण सोडवा आणि काय अडचणी असतील तर मला कॉन्टॅक्ट करून त्या सोडवायचा प्रयत्न करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.